तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. सध्याला आजचा व्लॉग खूप जास्त स्पेशल होणार आहे, कारण की मी आणि अण्णा तर रोजच येतात नदीच्या साईडला, बट अण्णांना बोललो आज की मी पण येतो, मला व्हिडिओ काढायचा. अण्णा बोलले चल. तर ही पायवाट आहे जाण्यासाठी आणि नदी त्या साईडला आहे. आता ही पायवाट आहे आणि पावसाळ्यात बघाल ना, मी गणपती टायमाला येईल ना तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. आत्ता थोडंसं एकदम म्हणजे असं हे झालं, गवत वगैरे काय नाही, बट पावसाच्या टायमिंगला आत्ता तरी चांगलं आहे. पावसाच्या टायमिंगला सगळं चिखल होतो, इथं जाणं मुश्किल होतं आणि गणपती वगैरे डोक्यावर असतात तर त्यामुळे. आणि पाठच्या साईडला ती एक जागा आहे, ती मालकीची होती. अशा ह्या पॉईंट्सला झरे वाहत असतात पावसातनं. ती मालकीच्या इथं अशा हे आंब्याचे झाड आहेत बघा, हे सगळे आंब्याचे, त्यांना आंबे लागतात. तर त्यांनी कॅमेरा लावून ठेवला आहे, कोणी येऊन नाही, कारण की ही पायवाट आहे रोज येणे जाण्याची. बैलांना चरायला नेतात लोक नदीच्या इथं, मस्त एकदम गार हवा खाण्यासाठी वगैरे येत राहतात. तर असं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो नदी कशी असते ते. तर सध्याला ती नारळाची झाडं दिसतात, तिथं नदी आहे. आणि आता इथं आपण जातो आहे पायवाटेने आणि त्या साईडला नदी आहे. आता अण्णा बोलत आहेत की भरतीचा टाईम आहे, पाणी वाढलं असेल. दुपारभर ओटी राहते आणि 4-5 वाजता पाणी चढायला स्टार्ट होतं. आता बघतो मी भेटतो डायरेक्ट तुम्हाला नदीच्या इथे गेला. तर भावांनो, सध्याला मी पोचलेलो आहे काळ नदीपाशी. आमच्या डोंगराच्या पलीकडची नदी आहे, त्या नदीपाशी मी तुम्हाला दाखवतो. नदीचा नजारा बघा तुम्ही. आता सध्याला भरती लागेल 2-3 मिनटामध्ये, म्हणजे चालू झाली भरती लागायला. पाणी वाढतं हळूहळू. कातळ जे आहेत ते आता 2-3 मिनटामध्ये खाली जातील पाण्याच्या. आणि ओटी दुपारभर ओटी असते सगळी. 4 वाजल्यापासून ना भरती चालू होते. 4 वाजल्यानंतर भरती चालू होते सगळी. मग ते खूप जास्त पाणी वाढतं. आणि गणपतीच्या वेळेस तर हे तर सगळं दिसतच नाही, इथपर्यंत पाणी असतं, ह्या पायरीपर्यंत. आणि सध्याला अण्णा वगैरे इथं मस्त गार हवा लागते ना, तर सगळी मी पण आता पायरीवर आहे, लास्ट पायरीवर. हे बघा, लास्ट पायरीवर आहे सध्याला मी. आणि खूप जास्त गार हवा येते, एकदम शांतता आहे, शांततेचं वातावरण आहे एकदम. खूप जास्त भारी वाटते. फक्त इथं प्लॅस्टिक वगैरे ते वाहून आलं आहे. हे बघा, इथं पण सगळं भरती आल्यावर पाणी चढतं, इथपर्यंत पाणी चढतं बहुतेक भरती आल्यावर. हे बघा, हे कारण की इथली जी माती आहे ना, ती ओली दिसते, म्हणजे ओली माती म्हणजे पाणी चढतं तिथपर्यंत. आणि ह्या नदीमध्ये सांगायचं झालं तर मगर पण खूप जास्त मगरी आहेत. आणि मगर म्हणजे कशा, त्यांना पाण्याचा आवाज दाखवला त्या साईडला जास्त मगरी असतात, कारण की त्या साईडला कोणतंच म्हणजे फिरकत नसतं कोणत्या साईडला. म्हणजे तिथे एक बोट दिसते आणि ही एक. तर संध्याकाळी ते परत ते आदिवासी लोक ते राऊंड मारतील संध्याकाळी, मग ते परत मासे भरपूर भेटलेले असतात त्यामध्ये. आणि सध्याला खूप जास्त भारी वाटते. आणि उद्या जायचं आहे आम्हाला. तर आज म्हणलं की बघूया, नदी बघून येऊया, कारण की उन्हाळ्यामध्ये मी कधी नव्हती बघितलं. आणि मेन म्हणजे आमच्या गावाला म्हणजे एवढं चांगलं आहे की पावसाळ्यामध्येही नदी सुकत नाही. मेन म्हणजे ती गोष्ट. आणि नदी खूप जास्त मोठी असल्यामुळं ती सुकत नाही. मित्रांनो, सध्या आता मी इथं बसून ऑब्झर्व करत होतो, तर मी पहिले दाखवलं तुम्हाला, इकडं पाणी जातं आहे, आता पाणी वरती चढतं आहे, म्हणजे भरती पूर्णपणे आली. आता ही पण लेवल वाढली आहे. पहिलं पायरीच्या खाली पाणी होतं, तर पायरीच्या वरती पाणी आलं आहे. आणि इथं जो एक कातळ होता, हा बघा, ह्या एरियामध्ये इथं बोटीच्या जवळच पुढं, तो पण बुडाला आहे. आणि समोरचे 2 कातळच दिसत आहेत बघा, जे सर्वजणचं होते तेच. बाकी सर्व जो कातळ होता तो बुडाला आहे, कारण की सध्याला नदीला भरती आलेली आहे. भरती म्हणजे तर कोणाला माहिती नसेल तर भरती म्हणजे हाय टाईड आणि ओटी म्हणजे लो टाईड. लो टाईडमध्ये पाणी उतरतं, समुद्राच्या दिशेने जातं, आणि हाय टाईडमध्ये समुद्रातनं पाणी वरती चढतं. तर हा एक जॉग्राफिकल पार्ट आहे. तर जास्त बोलत नाही काय, पण पाणी चढायला लागलं. मी खरंच आज ऑब्झर्व केलं. पहिलं पायरीच्या खाली पाणी होतं, आता पायरीच्या वरती पाणी आलं आहे. तो कातळ बुडाला, ते 2 कातळ बघा, ती पण बुडाली 2 कातळ. आणि पाणी सध्याला
इकडनं चढलं वर आणि इकडं पाणी जात आहे. आणि मला खूप जास्त भारी वाटलं बघून. पहिल्यांदा आज ऑब्झर्व केलं, म्हणजे ऑब्झर्व म्हणजे खऱ्यामध्ये बघितलं. पहिलं आपण म्हणजे कधी आलो तर भरती आली आहे असं ऐकायचो, पण भरती बघितली नव्हती कधी की कशी येते ते आज मी बघितलं. आणि तुम्ही पण बघितलं की कशी येते. आणि मला खूप जास्त भारी वाटतंय, कारण की एकदम म्हणजे म्हणजे तुम्हाला दाखवतो. आता ही उडी इकडे होती, ती ह्या साईडला गेली आणि हवेमुळे होती की नाही काय माहीत, बट भरतीमुळे तर होतच असेल, कारण की पाण्याची लेवल पण वाढली बघू शकता तुम्ही. आणि कातळ पण बुडालेत आता. इथं पण एक हे होतं, तो पण बुडाला आहे. पाण्याची लेवल खूप जास्त वाढली आणि तिथं अजून एक पुरुष पाणी वाढलं असेल असं मला वाटतंय. आणि सध्याला आपली घरी जायची वेळ झाली, आता निघूया. आणि वातावरण बघा तुम्ही, नदी, ते ढगं, डोंगर, कसलं भारी वातावरण आहे ना. आणि ह्या साईडला पण डोंगर. आणि ही जी पाईप आहे ना, हा मोटरचा पाईप आहे. इथनं पाणी जातं, कुठे जातं ते नाही माहीत, बट झाडं वगैरे नाही, इथं फॉरेस्ट एरिया आहे ना, तर तिकडं पाणी जात असेल नदीचं असं मला वाटतंय. आणि छोट्या नदीला पण भरती यायला स्टार्ट होते. असं खूप जास्त मला भारी वाटतंय. तर आता मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट निघत्या वेळेस. आम्ही स्विमिंग वगैरे नाही केली, कारण की कपडे वगैरे पण घाण होतील. आणि गणपतीत करू आपण. गणपतीत मागच्या वर्षी मी तुम्हाला फक्त विसर्जन दाखवलेलं, विसर्जन पण दाखवलं नव्हतं बहुतेक, तेव्हा मला काही एवढं यायचं नाही ना. आता मी तुम्हाला सगळं दाखवणार, विसर्जन पण दाखवणार, मी कसा पोहतोय ते पण दाखवणार. आणि मी चॅलेंज घेतो की हे बघा, इथपर्यंत पाणी असतं, हे तर नाही काहीच, बघा इथपर्यंत पाणी असतं या पायरीपर्यंत. तर मी चॅलेंज घेतो की ती बॉटल दिसते, त्या बॉटलपर्यंत जायचं, तिथनं परत यायचं. फ्लो इकडं असेल किंवा इकडं असेल फरक पडत नाही. गणपतीमध्ये ते पण हाय टाईडच्या वेळेस, म्हणजे गणपतीमध्ये ऑलरेडी पाणी वाढलेलंच असतं. पाऊस पडला फर्स्ट टाईम, म्हणजे पावसाची सुरुवात कालपासून झाली. देवळी, गोरेगाव चिंचवली फाटा, तो देवळी रोड, तिथं पाट टच होतं, म्हणजे पूर्ण नदी पलटते, पूर्ण नदी पलटून शेताबितातून पाणी डायरेक्ट असं एकदम फुल एकदम पाणी होऊन जातं. तर खूप जास्त डेंजर नदी. त्याचबरोबर डेंजर बरोबरच सुंदर पण आहे. बघा एकच कातळ राहिलं आहे, 2 कातळ होती, एकच राहिलं आहे, दुसरा पण खाली गेला आहे. आणि इथली पाण्याची लेवल पण वाढली आहे. बघा हे बघा, इथली पाण्याची लेवल पण वाढली आहे. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो. इथं खूप जास्त भारी शांतता आहे. आणि इथं मेन म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे गोष्ट मला आवडली ती म्हणजे गार वारा लागतो एवढ्या गरमीतसुद्धा. ते असू शकतं की पाण्याजवळ आहे आपण, तर म्हणून. तर आता सध्याला आपण निघूया. तर मित्रांनो, आता अण्णा बोलत आहेत की इथं देवी आहे, तर आता इथं पाया पडायला आलं आहे. बघा हे देवस्थान आहे. इथला चप्पल बाजूला काढून द्यायला, हो काढली. हे बघा इथं सर्व देव आहेत. आणि ही बाजूलाच नदी आहे आपली. अण्णा साफ करतात इथलं. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो दर्शन घेतल्यानंतर. किती मस्त देऊळ एकदम. अशी पायवाट काढत काढत जायला लागतं. ते बघा लोक तिथं आदिवासी. आणि ही आपली काळ नदी. आणि आंबे बघा किती लागले झाडाला, ते बघा. तर सध्याला आता मी निघालेलो आहे नदीवरनं. नदीला भरती आली आणि खूप जास्त मला भारी वाटते. आणि काय बोलू आता, मला शब्द फुटे ना, एवढं सुंदर हे बघून. किती भारी आहे राव, माझं गाव किती जास्त भारी आहे. मला अभिमान आहे माझ्या गावावर. आता जातो मी पुढे, बघतो एक सिनेमॅटिक.